नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे, सध्या आपण डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. चॅनलवरती या परीक्षेतून घेतलेले बरेचसे प्रश्न मी सोडवून दाखवले आहेत. आजही आपण एक प्रश्न सोडवणार आहोत, प्रश्नपत्रिका 2022 मधून घेतलेला. परीक्षा आता जवळ येते, पुढच्या महिन्यात तुमची परीक्षा आहे. परीक्षेची तारीख सुद्धा आली आहे आणि आता या शेवटच्या पिरियडमध्ये क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर मी ती प्रोव्हाइड करू शकते. त्याच्यात महाराष्ट्र स्टेट बोर्डचं 6th सायन्सचं टेक्स्टबुक मी वापरलेलं आहे आणि याच्याशिवाय 4 मेगा टेस्ट ज्या फायनल आपला जो पॅटर्न आहे त्याच्यावर बेस्ड आहेत. तर याचा खूप उपयोग होईल. नक्की घ्या या क्वेश्चन बँक्स. इथे व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे, याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या परीक्षेची तारीख 23 नोव्हेंबर आहे, शनिवार. ओके. आजचा प्रश्न आहे पहा, परिदर्शी म्हणजे पेरिस्कोप खालीलपैकी कोणत्या गोष्टींसाठी उपयुक्त ठरू शकतो? कोपऱ्याच्या आजूबाजूच्या वस्तू पाहण्यासाठी, गाडीच्या खाली न वाकता तेथील मशीनचे भाग पाहण्यासाठी, दूरच्या वस्तू पाहण्यासाठी का लहान वस्तू पाहण्यासाठी? तर बेटा, पेरिस्कोपचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपल्या 8वीच्या पुस्तकात तुम्हाला मिळेल. ठीक आहे. पेरिस्कोप म्हणजे काय, ते कसं काम करतं. तर इथे पहा, ही इमेज जी घेतलेली आहे ती 8वीच्या पुस्तकातनच, धडा जो 16वा धडा आहे ना, प्रकाशाचे परावर्तन, तिथून घेतली आहे. अशा पद्धतीने पेरिस्कोप असतो, जिथे 2 आरसे असतात. इथे एक आरसा आणि इथे एक आरसा. या ट्यूब मधनं प्रकाश आतमध्ये येतो. या पहिल्या आरशात त्याचं परावर्तन होतं. तो प्रकाश इकडे जातो, दुसऱ्या आरशामध्ये इथून परावर्तन होतं आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला तो बघायला मिळतो. म्हणजे पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा 2 वेळा परावर्तन होतं की नाही, म्हणून परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या तत्वावरती परिदर्शी किंवा पेरिस्कोप काम करतो. आता याचा उपयोग जो आहे तो पाणबुडीमध्ये होतो. म्हणजे असं कल्पना करा की हे आपण असे खाली, इथे पाणी आहे आणि आपण असे खाली पाण्यामध्ये आहोत आणि हे पेरिस्कोप असा लावलेला आहे. तर वरती, समुद्राच्या वरती काय हालचाली चाललेल्या आहेत त्या आपण पाणबुडीत बसून बघू शकतो. ठीक आहे. म्हणजे काय, या परावर्तनामुळे आपण तर कोणाला दिसणार नाही, आपण पाणबुडीत असणार आणि हा पेरिस्कोप असा लावलेला आहे, तर आपण बघू शकतो की समुद्राच्या वरती कोण येतंय, कोण जातंय, काय. मग या गोष्टीमुळे लक्षात घ्या, पर्याय आपल्याला दिलेत की कोपऱ्याच्या आजूबाजूच्या वस्तू पाहण्यासाठी तर नाही, गाडीच्या खाली न वाकता तेथील मशीनचे भाग पाहण्यासाठी. हे करू शकतो की नाही आपण, याने उलट्या साईडने उलटं वापरलं हे गाडीच्या खालचं बघू शकतो. म्हणजे पर्याय आ याचं बरोबर उत्तर होईल. त्याच्याशिवाय 2 पर्यायांचा विचार करायचा आहे. उत्तर मिळाल्यावर पुढचे पर्याय वाचायचेच नाहीत असं करायचं नाही आहे. कारण कधी कधी बेस्ट पॉसिबल पर्याय कुठला आहे हे विचारलेलं असतं बरं का. 2 पर्याय बरोबर असतात पण त्यातही कुठला बेस्ट आहे ते लिहायचं असतं. तर दूरच्या वस्तू पाहण्यासाठी होईल का याचा उपयोग? नाही होणार. दूरच्या वस्तू पाहण्यासाठी काय वापरतो आपण? टेलिस्कोप. आठवलं? आणि दुसरा पर्याय शेवटचा आहे पहा, लहान वस्तू पाहण्यासाठी. तर लहान वस्तू पाहण्यासाठी काय वापरतो, आठवत आहे? मायक्रोस्कोप. आठवलं? तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तर आपलं हेच होईल की पर्याय आ, दुसरा जो पर्याय आहे ते या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार. चालेल. मग हे याचं बरोबर उत्तर आहे. तर अशा पद्धतीने पेरिस्कोप करून ठेवा, कॅलिडोस्कोप करून ठेवा, चांगला याच्यावरती प्रश्न आहे. आजचा व्हिडिओ इकडे कन्क्लूड करते. असेच आणखीनही व्हिडिओ घेऊन येते आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मला कुठला प्रश्न सोडवून दाखवायला सांगू शकता. त्याच्याशिवाय क्वेश्चन बँक नक्की घ्या, त्याचाही तुम्हाला खूप उपयोग होईल.
माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींनाही चॅनलबद्दल नक्की सांगा. चला, छान तयारी करा. टाटा.